नमस्कार सर्वांना. फार्मा सोल्युशन चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. माझं नाव ऋषिकेश सपकाळ. आपण मागच्या 2019-20 पासून जसं आपलं चॅनल सुरू झालंय तेव्हापासून आपण बऱ्याच गोष्टी, बरेच आंदोलनं असतील, ड्रग इन्स्पेक्टरच्या संदर्भामध्ये असतील, फॉरेस्टच्या संदर्भात असेल, फूड इन्स्पेक्टर, अनेक ठिकाणी DHS, झेडपीच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी अडचणी आल्या त्या ठिकाणी शासनास पाठपुरवठा, या म्हणजे सगळ्यांचा फॉलोअप आणि वेळोवेळी ज्या ज्या वेळी ज्या ज्या गोष्टी खरोखर करायला पाहिजे आपण त्यावेळी प्रत्येक वेळी तसे निर्णय घेतले. शांत आणि संयमाने सगळ्या गोष्टी केल्यात आणि त्या आपल्या पदरात सुद्धा पाडून घेतल्यात. ज्या अननेसेसरी गोष्टी आहेत की ज्याच्या मागे आपण मागं लागून त्याचं कुठलंही आउटपुट नाही, तशा कुठल्याही गोष्टी आपण घेतल्या नाहीत. महानगरपालिकेच्या अनुभवाच्या अट संदर्भामध्ये पण मी स्वतः सचिवांना मागील वर्षी भेटलो होतो आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. तर त्या संदर्भामध्ये पण आपण बरेचसे फॉलोअप घेतला आणि आताही तुम्हाला विनंती आहे की B.Pharmacy, बॅचलर इन डिग्री फार्मसीच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेची अनुभव अट ही संयुक्तिक वाटत नाही. डिप्लोमाचं ठीक आहे, पण B.Pharmacyला लावणं चुकीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं, आज आपण ज्या गोष्टीसाठी एकत्र आलोय ते म्हणजे रेल्वे फार्मासिस्टच्या संदर्भामध्ये. माझं परत एकदा हे सांगतो की मी ऋषिकेश सपकाळ आणि माझं नाव, मी आता सध्या DMAR मध्ये फार्मसी ऑफिसर या पदी माझी निवड झाली, जानेवारीमध्ये जॉईनिंग झाली. सध्या मी बारामती येथे असतो. एक विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना, आपल्या फार्मासिस्ट मुलांना जॉब मिळावा, फार्मासिस्ट मुलांना अनेक नवीन नवीन गोष्टींची माहिती मिळावी, अनेक क्षेत्र कशी कोणती कोणती आपल्यासाठी खुली आहेत, किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर कशा पद्धती आपण वागायचं असतं, तर त्या संदर्भामध्ये आपण संपूर्ण फार्मा सोल्युशन चॅनेलवरती बरीच अशा प्रकारची माहिती कंटिन्यू सातत्याने देत आलो आहोत. निस्वार्थीपणे सर्वांना मदत करत आलो आहोत. बऱ्याच वेळा तुमचे कॉल वगैरे मेसेज येतात, खूप कॉल असतात, छोटे छोटे प्रश्न असतात. आय एम नॉट अँसरेबल टू ऑल. त्यामुळे आपण सगळ्यांसाठी हा सेशन अरेंज केला होता की वन टाइम सर्वांना आपल्याला ते फायदा होईल. 1-2 मिनिट. सॉरी. तर आज आपण मी या रेल्वे फार्मसीच्या संदर्भामध्ये आपणास थोडस की नेमकं काय काय कुठे कुठे फॉर्म भरला पाहिजे असं सुरुवातीला बोलतो. नंतर मग तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या आपण पूर्ण करूयात. आणि फॉर्म कसा भरला पाहिजे. माझं एक टार्गेट आहे, रेल्वे फार्मासिस्टचा फॉर्म हा सगळी मुलं भरणार आहेत. बघा, आता जे झेडपी, DHS, DMAR जी झालेली मुलं आहेत, प्रत्येकाला जास्त स्केल, म्हणजे आता इथे ग्रेड पे चांगला आहे, 60,000 to 65,000 पर्यंत पेमेंट जातं रेल्वेला. ठीक आहे. त्याच्यानंतर रेल्वेच्या सर्व सेवा मोफत भेटतात. त्यामुळं सर्वांना ह्या कोर्सचा खूप क्रेज आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की आता युट्यूब जर ओपन केलं तर बरेच लोक RRB म्हणजे इतकं मोठा गवगव करून ठेवलाय वॅकन्सीचा, 246 वॅकन्सी, असं तसं. आणि असं अजिबात नाहीये. म्हणजे मी जे काही बोलणार आहे ते रिअलिस्टिक. तुम्हाला त्याच्यात काही लोकांना राग वाटेल, काही लोकांना असं पण वाटेल, पण ते रिअलिस्टिकनेस आपल्याकडे असावा. एक प्रोफेशनल म्हणून आपण ज्या पदासाठी आपण जाणार आहोत त्या पदाच्या रिलेटेड आपण तेवढं माइंडसेट आपला प्रिपेअर असावा. 246 वगैरे जागा अजिबात नाहीयेत. तुम्हाला जास्तीत जास्त 5 ते 10 जागांमध्ये खेळायचे. कारण तुम्ही एकाच झोनला फॉर्म भरू शकता, कुठल्या पण. ठीक आहे. मग एकाच झोनला फॉर्म भरू शकता आणि एकच फॉर्म भरू शकता. ठीक आहे. तुम्ही एकाच झोनला 2 वेळेस फॉर्म भरू शकत नाही. एकाच झोनला एकच फॉर्म भरता येतो. किंवा दुसऱ्या झोनला तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. कुठल्याही ऑल इंडियामध्ये कुठल्याही एका झोनला फॉर्म भरू शकता. तुमचे कोलकाता, चेन्नई, गुजरात असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, भोपाळ, महाराष्ट्र असेल, UP असेल, नॉर्थ असेल म्हणजे दिल्ली वगैरे, तर अशा ठिकाणी तुम्ही कुठलंही एक चॉईस करू शकता. आता ते चॉईस कसं करायचं. ठीक आहे.
म्हणजे याची तारीख वगैरे सगळं तुम्हाला माहिती आहे की कधीपर्यंत ते फॉर्म आहेत आणि काय वगैरे सगळ्या गोष्टी, ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती आहेत. ठीक आहे. पण आता माझं असं मत आहे की तुम्ही फॉर्म भरताना कसं केलं पाहिजे, की फॉर्म कसा भरायचा, की आपल्या जागा कशा काढायच्या. बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये आणि शक्यतो मुलींच्या डोक्यामध्ये एकच असतं की मी महाराष्ट्रात राहणार आहे, मला मुंबईच्या जागाचा फॉर्म भरायचा. नंतर काही जण म्हणतील की मला राज्याच्या बाहेर नको, असं प्रत्येकाच्या डोक्यात आहे. ठीक आहे. पण मला असं वाटतं, रेल्वेमध्ये तुम्ही बघितलं असेल कुठल्याही पदभरतीमध्ये कोणत्या एरियातली लोक जास्त असतात, कुणाला माहितीये? आपण ओपन डिस्कशन ठेवू, तुमचे व्हिडिओ चॅट्स वगैरे ऑन ऑन करू शकता, ज्यांना वाटते त्यांनी व्हिडिओ वगैरे यूपी बिहारचे जास्त राहतात सर. जास्त राहतात, बरोबर. मग आणि तुम्ही बघितलं असेल तिकडची मुलं जास्त राहतात का, कारण त्या मुलांना रोजगाराच्या संधी कमी आहेत, मग ते फुल्ली ह्याच प्रिपरेशन करत असतात, म्हणजे स्टेट सर्व्हिसेसचं, स्टेट किंवा सेंट्रलचं स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि हे. मग त्यामुळे काय होतं की तिकडची मुलं जास्त याच्यात एंट्री करतात. आणि सर्वात जास्त जर ग्रेड पेमेंट आणि सुविधा जर जास्त असतील तर ते फक्त रेल्वेमध्ये. म्हणजे इव्हन आमच्या डीएमआरला पण एवढ्या सुविधा नाहीयेत तेवढ्या रेल्वेमध्ये सुविधा आहे. ठीक आहे. रेल्वे एम्सला पण सुविधा आहेत. रेल्वेला प्रवास पण फ्री आहे, त्याच्यामध्ये दिलेले क्वार्टर्स असतात. त्यानंतर तुमचं पेमेंट पण चांगलं आहे. आणि तुम्ही जर जिल्हा परिषद डीएचएस आणि इकडे जर बघितलं तर काय, आता आम्हाला 42,000 पगार हातावर येतो, 52-54 क्रॉस असते, एनपीएस मध्ये 10 जातात. झेडपीला पण तेवढंच 40च्या आसपास पेमेंट असतं. ते तुम्ही कोणत्या सिटीमध्ये आणि कोणत्या ठिकाणी आहात त्यानुसार तुमच्या एचआरए नुसार 1-2 हजार मध्ये मागे पुढे होतं. आता पुढे ग्रेड पे वगैरे वाढणार आहेत, डीएचएसचे झेडपीचे वाढण्याची शक्यता आहे. प्रस्ताव प्रलंबित आहे, प्रस्तावामध्ये मीटिंग वगैरे झाल्या ग्रेड पेच्या. तो पण विचार करा की तुम्ही, म्हणजे नंतर लागल्यानंतरचा प्रश्न आहे की तुम्ही जॉईनिंग म्हणजे आरआरबी मध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर नंतरचा विषय. आता असं आहे की त्या आपलं चाललं होतं की त्या रिजन मधली लोक ती का फॉर्म भरतात, मग आपण महाराष्ट्रातले फार कमी पडतोय. महाराष्ट्रातल्या मुलांना माझं एकच विनंती आहे की तुम्ही जर सेंट्रलच्या जर तुम्ही काही की पॉइंट्स आहेत त्याच्यात, त्या गोष्टी जर तुम्ही क्लिअर केल्या तर तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं मॅथ्स आणि रिझनिंग. मी जे काय बोलणार आहे ना ते एकदम व्यवस्थित आहे का बरं का. मॅथ्स आणि रिझनिंग मॅथ्स आणि रिझनिंगचा तुम्ही बिंदास क्लास लावा, स्टाफ सिलेक्शन कमिशनचा किंवा बँकिंगचा वगैरे कुठला पण लावा. कारण ही भरती ऑनलाईन असणार आहे. कोणती कंपनी घेईल, कोणती पण कंपनी घेऊ दे, आपल्याला फरक पडत नाही. आयबीपीएस ने घेतले तर अनालिटिकल वगैरे प्रश्न असतात, टीसीएस ने घेतले तर अनालिटिकल वगैरे जास्त प्रश्न असतात, पण खरं थोडे कमी प्रश्न असतात. थोडासा पॅटर्न मध्ये थोडासा फरक आहे, पण टाइम अँड वर्क हा टॉपिक जर तुम्ही घेतला तर त्यातले प्रश्न तुम्हाला बेसिक प्रश्न असतात. क्लास 3 ची पोस्ट आहे, फार जास्त काही अवघड नसतं. बरेच जण म्हणतात की अवघड वगैरे असतं वगैरे, अजिबात नाही. त्यामुळं आणि तुम्हाला कमी याच्यात जर यायचं असेल तर तुम्हाला मॅथ्स रिझनिंग हे टॉपिक तुम्हाला 100% करावं लागेल. ठीक आहे. त्याचा क्लास लावा, 1 महिन्याची बॅच असेल, तो क्लास लावा. आणि असं पण करा, मी आता टॉपिक बघितले, सिलेबस बघितला त्याचा, सगळं त्यांनी काय केलेलं आहे माहिती का, सिलेबस मध्ये ना समजा फार्माचा सिलेबस घेतला, डायरेक्ट विषयांचे नाव दिलेले, फार्मॅकोलॉजी, इंडस्ट्रियल फार्मसी, म्हणजे पीसीआयचा जो सिलेबस आहे तेवढ्याशा चार्ट मध्ये त्यांनी दिलेला आहे. मग आता एवढा सगळा करत बसायचा का, तर एवढं सगळ्यात करणं शक्य नाहीये. त्याच्यामध्ये थोड्याशा स्मार्ट गोष्टी आपल्याला अवलंबावं लागेल, ते पुढे सांगतो. आता मॅथ्सचा विषय चालला होता तो सेम, त्यांनी ते जे टॉपिक दिलेले आहेत, ऍटलिस्ट ते टॉपिक, समजा तुम्हाला मॅथ सगळ्यांना जवळपास अवघड जातं, 80% मुलांना अवघड जातं, 20% मुलांना सोपं जातं. 80% मुलांनी काय करायचं, एक स्पेसिफिक टॉपिक, समजा 10 टॉपिक आहेत, 10 टॉपिक मधले 5 ते 6 टॉपिक इतके परफेक्ट करायचे, 6 टॉपिक फिक्स करा, 6 टॉपिक इतके परफेक्ट करायचे की त्याच्यामध्ये कोणताही प्रश्न आला तर तो आपल्याला आला पाहिजे. त्याचे दररोज तुम्ही फॉर्म्युले वगैरे असे लिहून ठेवा, असा प्रश्न आला ते कसं, ते तसा आला ते कसं. आणि शक्यतो रेल्वेची मागची आलेली प्रश्नपत्रिका बघा, ती जास्त अवेलेबल नसेल कुठं, पण फार्माचीच नाही तर दुसऱ्या पण रेल्वेच्या ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत, ग्रुप डी ग्रुप सीच्या ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, त्या प्रश्नपत्रिका तुम्ही विकत घ्या, ऑनलाईन एखादं पुस्तक बघा, रेल्वे ग्रुप सी ग्रुप डी ह्या प्रश्नपत्रिका तुम्ही विकत घ्या.
कोणत्या पण असू द्या, कोणत्या पण याच्या असतील तर ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता कॉमन असेल, जीके कॉमन असेल, इंग्लिश कॉमन असेल, अशा प्रश्नपत्रिका कुठल्या पण घ्या. ठीक आहे. आपल्याला फक्त जे तुमचा जो 70-30चा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये 70 प्रश्न याचे येणार आहेत फार्माचे आणि 30 प्रश्न तुमचे इकडचे असणार आहेत. तर तुम्हाला 30 प्रश्नामध्ये खरोखर मेरिट जाणार आहे, कारण 70 प्रश्नापैकी तुमचे बऱ्यापैकी तुम्ही एवढे म्हणजे याच्यामध्ये नायपर विपर सगळी जीपॅटची वगैरे पोरं पण असणार आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाला फार्मामध्ये मार्क चांगले मिळतील. पण मेरिट कुठे हालतंय? मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश, जीके वरती. ठीक आहे. तर ते जनरल सायन्स, तर हे तुम्ही व्यवस्थित करा. तर त्यांनी जनरल सायन्स दिलेले आहे आणि पुढे एका ब्रॅकेटमध्ये जर तुम्ही बघितलं सिलेबसमध्ये, तर अप टू 10th सीबीएसई पॅटर्न, 10वी पर्यंतच्या सीबीएसईचे. आता तुम्ही जे सायन्स करणार आहे ते स्टेटचं करसाल, तसं नका करू. तुम्हाला जर सीबीएसईचं सायन्स जर तुम्हाला बघायचं असेल तर एक पुस्तक सांगतो तुम्हाला, बस्के सरांचं पुस्तक आहे, सचिन का संदीप बस्के सरांचं पुस्तक आहे, जनरल सायन्स म्हणून. त्याच्यामध्ये सीबीएसईच्या सगळ्या सारांश त्यांनी दिलेला आहे. 11वी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि 10th पर्यंतचं सीबीएसईचं सर्व सिलेबस त्यांनी त्याच्यामध्ये सायन्समध्ये दिलेला आहे. ठीक आहे. मग ते एक पार्ट तुमचं क्लिअर झालं. ठीक आहे. आणि त्याच्यातलं काय करायचं, मॅथ्समध्ये जे चार्टमध्ये दिलेलं आहे ना, चार्टमध्ये दिलेलं एकदम व्यवस्थित वाचा. ते महत्वाचे मुद्दे असतात ते व्यवस्थित वाचा. वर विचारतात, ते जास्त काही डीपमध्ये जात नाही. त्यामुळे ते व्यवस्थित करून घ्या. जे एमपीएससी करणारी मुलं आहेत त्यांना माहिती आहे, त्यांनी रिव्हिजन वगैरे केलेलं आहे. आता बॉटनी वगैरे होते त्याच्यात दिलेली नाही, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी असं एवढं दिलेलं आहे, पण बॉटनी वगैरे काही दिलेली नाही. मग त्याच्या काही आत तुम्ही घुसू नका. ठीक आहे. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. शक्यतोवर फार्मा रिलेटेड जे केमिस्ट्रीचे टॉपिक्स आहेत ते चांगले करा. ठीक आहे. फिजिक्सचे एखाद 2 प्रश्न आला तर आला, तर 2-3 चॅप्टर त्यातले व्यवस्थित करून घ्या. ते पुस्तक व्यवस्थित करा तुम्ही सचिन बस्के सरांचं. मी ल्युसेंटचं पण सांगितलं होतं तुम्हाला, तर ते करू शकता. पण काय होतं, ल्युसेंट करताना ते रिव्हिजनसाठी चांगलं आहे. कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर करायचे असेल तर बस्के सरांच्या पुस्तकामधनं होऊ शकते. म्हणजे 10वी पर्यंतचे पुस्तक घेतल्यापेक्षा ते पुस्तकामध्ये थोडा सारांश दिलेला आहे, तो तुम्ही व्यवस्थित करू शकता. ठीक आहे. आता राहिला गणित बुद्धिमत्ताचे 5-6 टॉपिक फिक्स करायचे आणि त्याच्यामध्ये जे रिझनिंगचे जे टॉपिक आहेत बुद्धिमत्ताचे, की जे काहीतरी तर्क वितर्क वगैरे असतात, तर ते मी तुम्हाला सांगतो. एकच मिनिट. तुम्हाला एक पीडीएफ शेअर केलेली मी ग्रुपला, सीएन 2024, तर ती ओपन करा. मला कोणीतरी यस नो हो नाही कोणीतरी उत्तर देत चला, म्हणजे मला तुम्हाला आवाज येतोय का नाही कळेल. हॅलो, कोणीतरी बोला. हा सर, तुम्ही मला येस नो चे उत्तर मध्ये मध्ये देत राहा. बघा, तुम्ही ओपन केलेलं 28 नंबरचं पेज चेक करा. 28 नंबरच्या पेजवर या. ओपन केलं सर्वांनी पीडीएफ जी सीएन 2024 ची सगळ्यात शेवटी आता पीडीएफ टाकली मी संध्याकाळी, ती डिटेल्सची ती पीडीएफ ओपन करा. त्याच्यामध्ये डायरेक्ट काय केलेलं आहे की ह्युमन अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, फार्मास्युटिकल अॅनालिसिस, सुटी, डायरेक्ट पीसीआयचा सिलेबस उतरलाय. तर आता याच्यातलं काय करायचं सगळ्यात इम्पॉर्टंट सांगतो तुम्हाला. फार्माच्या सिलेबस वरती येऊ आधी आणि खाली पण तुम्हाला सोबत येतो. तर फार्माच्या सिलेबस मधलं सगळ्यात इम्पॉर्टंट काय माहिती का तुम्हाला, सुटिक्स एक नंबर, 2 नंबर फार्मॅकोलॉजी, 3 नंबरला आता हे जे एन्व्हायरमेंटल सायन्स जो टॉपिक आहे तो सचिन बस्के सरांच्या पुस्तकामध्ये एन्व्हायरमेंटल रिलेटेड आहे थोडं फार्मा, ते बघून घ्या. नंतर फार्माकोग्नोसी आणि फायटोकेमिस्ट्रीचे चार्ट्स करायचे फक्त. ठीक आहे. चार्ट दिलेले त्याची गोखले, कोकाटे आणि पुरोहित चॅप्टर याच्यामध्ये. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट तुमचा, तिसरा सब्जेक्ट ना, सुटिक्स, कोलॉजी, ज्युरिस्प्रुडन्स 3. ठीक आहे.
आता त्याच्यानंतर फार्मसी प्रॅक्टिस 4 नंबर. हे म्हणजे खूप महत्वाचं आहे बघा. 4 नंबर फार्मसी प्रॅक्टिस हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर सोशल आणि प्रिव्हेंटिव्ह फार्मसी. सोशल आणि प्रिव्हेंटिव्ह फार्मसीमध्ये ना स्कीम्स वगैरे दिलेल्या आहेत महाराष्ट्र शासनाच्या. महाराष्ट्र म्हणतो, भारत सरकारच्या ज्या काही स्कीम आहेत हेल्थ रिलेटेड, टीबी प्रोग्राम, नॅशनल हेल्थ मिशन काय आहे, नॅशनल हेल्थ प्रोग्राम काय आहे, हे सगळं ते त्याच्यातनं व्यवस्थित करायचं. ठीक आहे. आता हे जे फार्मा मार्केटिंग आहे आणि मॅनेजमेंट, ते कम्युनिकेशनवर वगैरे प्रश्न विचारतात, ते लॉजिकल असतात, ते सोडवू शकता तुम्ही. थोडं फार्माकोविजिलन्स केडी त्रिपाठी मधनं काय आहे ते बघून घ्या. त्यानंतर डायटरी सप्लिमेंट आणि न्यूट्रास्युटिकलचं एक आहे, तर ते एकदा बघून घ्या की त्याचं काय पुस्तक वगैरे आहे काय एखाद्या याच्यामध्ये. ते पण थोडंसं विटॅमिन्स वगैरे न्यूट्रा ते तुमचं याच्यातनं पण होऊन जाईल, सायन्स मधनं पण होऊन जाईल. तर हे जे आहेत सिलेबस मी सांगितलं ना, आणि ह्युमन अॅनाटॉमी फिजिओलॉजी हा पण एक चांगला टॉपिक आहे. तर त्याच्यावरती पण प्रश्न तुम्हाला जास्त विचारले जातात. ठीक आहे. बाकीचं तुम्ही तर ते अनालिसिस वगैरे, इन्स्ट्रुमेंटल मेथड्स वगैरे ह्या जे आहे ते तुम्हाला कितपत करता येतं ते बघा. ते शॉर्ट एखादं पुस्तक असेल, पियर्सन वगैरे पुस्तक घ्या त्यासाठी. हे जे इतर जे सिलेबस आहे ना, तो काय करायचा, पियर्सन मधनं वगैरे करा. म्हणजे शॉर्ट रिव्हिजन कशातनं होईल कमीत कमी याच्यामध्ये, त्यातनं तुम्ही करा. सुटिकसाठी आता बरेच जण विचारतात की सर पुस्तकं कुठले वापरायची. तर माझं असं मत आहे की तुम्ही स्टँडर्ड पुस्तकं वापरली पाहिजे. केडी त्रिपाठी तर फार्मॅकोलॉजीसाठी स्पर्शन गुप्ता आणि गार्गन गुप्ता, जे कुठलं ते स्पर्शन गुप्ताचे वाटतं ते, तर ते पुस्तक वापरा फार्मॅकोलॉजीसाठी. आणि क्लासिफिकेशनसाठी केडी त्रिपाठीचं पुस्तक दररोज तुमच्या टेबलवर पाहिजे, भगवद्गीतेसारखं वाचायचं. ठीक आहे. ते तुमचं पाठच पाहिजे प्रत्येक गोष्ट. त्याच्यानंतर एक शॉर्ट मध्ये एखादं पुस्तक जर असेल तुमचं, पियर्सन वगैरे आहे, कोणतरी मला ते काल एखाद्या क्लासच्या पुनिया सरच्या नोट्स वगैरे त्या जर भेटत असेल तर त्याही घेऊ शकता तुम्ही. पण ते जास्त वापरू नका, म्हणजे ते रिव्हिजनसाठी वापरा. हे स्टँडर्ड पुस्तकासाठी ह्युमन अॅनाटॉमी फिजिओलॉजी जे तुम्ही वापरलेलं आहे डिग्री किंवा डिप्लोमाला, तेच पुस्तक वाचा, त्याच्या बाहेर काहीच नाही येणार. ठीक आहे. आणि सुटिक्सचं जे आहे, सुटिक्सचं राजेंद्र पाटील सरांचं एक फार्मास्युटिक्सचं एक सारांशचं पुस्तक आहे राजेंद्र पाटीलचं, नायपरसाठी डिझाईन केलेलं आहे त्यांनी. तर ते सुटिक्स एका पुस्तकात असेल असं एक पुस्तक घ्या, कारण एवढं मोठं ते तुम्हाला वाचता येणार नाही. जर तुम्ही वाचलेलं असेल तर नो प्रॉब्लेम. दुसरं कुठलं टॉपिक, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स तुम्ही आपल्या सरांचं आहे पुस्तक, ते वापरा, सचिन इटकर सर आणि कुचकर सरांचं. त्यानंतर फार्मसी प्रॅक्टिस जे आहे, आता या फार्मसी प्रॅक्टिसमध्ये काय सिलेबस येतो बघा. त्याचे रिलेटेड काही ऍक्ट्स वगैरे आहेत. पीपीआर फार्मसी प्रॅक्टिस रेग्युलेशन 2015 तो वगैरे वाचा. त्याच्यानंतर फार्मसी ऍक्ट वाचा, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट वाचा. ठीक आहे. थोडस त्याच्यामध्ये फार्मसी प्रॅक्टिसचं मी बघून तुम्हाला याच्यामध्ये टाकून देईल ग्रुपमध्ये. सोशल अँड प्रिव्हेंटिव्ह फार्मसीचं मी डिकोड करतो, ज्या ज्या स्कीम्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये जे काय सिलेबस दिलेले आहे त्याचे रिलेटेड काही पीडीएफ असतील तर ते मी ग्रुपला टाकून देतो, म्हणजे तुम्हाला टेन्शन राहणार नाही. ठीक आहे. बाकी काही नाही, एवढं सायन्सचं तुम्हाला सांगितलं. आणि बाकीचे जे आहे ते तुम्ही तुमच्या बेसिसवरती थोडं थोडं ऍटलिस्ट त्याला रिव्हिजन करा. कसं आहे, शक्यतोवर 2 वेळेस प्रत्येक टॉपिक जे जे सिलेबस दिलेला आहे 2 वेळेस डोळ्याखालनं, फक्त डोळ्याखालनं घाला. तो पाठ झाला नाही तरी चालतो. हे जे मी कोर सब्जेक्ट सांगितले ते तुम्ही जास्त त्याच्यावरती फोकस करा. पण असं करू नका की यातलं कुठलंच करायचं नाही. म्हणजे एकही टॉपिक तुम्ही सोडू नका, कारण कसं असतं, एखाद्या एक प्रश्न आपल्या इथे मेरिट ठरवणार आहे, त्यामुळं कॉम्पिटिशन भरपूर आहे. एक एक प्रश्न आपला मेरिट ठरवणार असल्यामुळे ते करायचं. ठीक आहे. प्रत्येक टॉपिक व्यवस्थित करून घ्या, प्रत्येक याच्यातनं शॉर्ट रिव्हिजन बुक मधनं करा बाकीचे. दुसरं जे कॉमन फॉर ऑल पोस्ट नावाचं जे पेज आहे त्याच्या खाली 29 नंबरचं, त्याच्यामध्ये सिलेबस दिलेला आहे बघा. नंबर सिस्टीम, बॉड मास, डेसिमल, फ्रॅक्शन, एलसीएम, एचसीएफ. आता यातले ना तुम्ही जवळपास सगळे टॉपिक तुम्ही करू शकता.
टाइम अँड वर्कवर फिक्स प्रश्न असतात, एलसीएम एचसीएफ वर फिक्स प्रश्न असतात, रेशो प्रपोर्शनवर फिक्स प्रश्न असतो, टाइम अँड डिस्टन्सवर असते, सिम्पल कंपाऊंड इंटरेस्टवर पण असतो, प्रॉफिट लॉसवर पण असतो. अल्जेब्रा जॉमेट्री अजिबात हात लावू नका, ठीक आहे, त्याच्यात काही विशेष नाही. ट्रायगोनोमेट्री अजिबात नाही. एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स काहीच नाही, डोकं लावायचंच नाही. स्क्वेअर रूट चांगलं करा, एज कॅल्क्युलेशन करा, कॅलेंडर करा, क्लॉक करा, पाईप करा, सिस्टम करा. हे आपल्या आवाक्यातले टॉपिक आहे, एवढे परफेक्ट करून घ्या, ठीक आहे. हे जे अल्जेब्रा जॉमेट्री ट्रिग्नोमेट्री याच्यात डोकं लावू नका. फक्त जॉमेट्री मध्ये काय करायचं, एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ, हे जे सूत्र आहेत बघा जॉमेट्रीचे, एरिया ऑफ सर्कल, नंतर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, स्क्वेअर, नंतर आयताचं क्षेत्रफळ, हे ते असे 10 एक फॉर्म्युले तुमच्या नोट्स काढून ठेवा. त्या तुमच्या जिथं तुम्ही अभ्यास करता तिथे शिकून ठेवा, म्हणजे ते फॉर्म्युले तुम्ही पाठ करणार, ठीक आहे. पाठ करायचे. आता जर जीके मध्ये काय येईल बघा, त्यांनी सगळं दिलेलं आहे, इन्क्लुडिंग फ्रीडम स्ट्रगल, इंडिया पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन, इंडियन इकॉनॉमी वगैरे वगैरे. आणि हे सगळं म्हणजे डेंजर कार्यक्रम आहे. तर अँड वर्ल्ड वगैरे. तर हे काय नाही, करंट अफेअर्स रेग्युलर करा तुम्ही. एखादं कोणी करंट अफेअर्स वगैरे टॉपिक वगैरे एखादं पुस्तक असेल तर ते घ्या. कोणतं आपलं यांचं आहे, कोणाचं करंट अफेअर्सचं डेप्युटी कलेक्टर आहे ते, त्यांचं पुस्तक आहे, मला आठवणा वेळेवरती, ते तुम्हाला सांगतो, ठीक आहे. ते घ्या. आणि नंतर जे हे आहे जॉग्राफी आणि पॉलिटी आहे, थोडस ते पॉलिटीचे जे कलम वगैरे आहेत ते वाचा व्यवस्थित, ठीक आहे. कलम आणि हिस्ट्री तुम्ही थोडंसं वाचलेलं आहे तात्याच्या ठोकळ्यामधनं, तेवढं करा. हिस्ट्री जॉग्राफी त्यातनं केलं तरी चालते. फक्त जॉग्राफी महाराष्ट्राची येणार नाही, भारताची येणार आहे जॉग्राफी, ठीक आहे. त्यामुळे भारताची जॉग्राफी फक्त करा. तात्याच्या ठोकळ्यामधनं इतिहास आणि जॉग्राफी करायचं. आणि पॉलिटी पण त्यातनंच करा. जेवढं येईल तेवढं तुम्ही ते रिव्हिजन डोळ्या करणं घाला फक्त. बाकीचं करंट अफेअर्स मधनं तुम्हाला करायचं, ठीक आहे. करंट अफेअरचं पुस्तक पण सांगतो तुम्हाला. नंतर जनरल सायन्सचं सांगितलं तुम्हाला, फिजिक्स, केमिस्ट्री, लाईफ सायन्स अप टू 10th स्टँडर्ड, ठीक आहे, ते व्यवस्थित करा. तर लाईफ सायन्सचे जे टॉपिक आहे ते सचिन बस्केमध्ये वेगवेगळे दिलेले, ठीक आहे. आता हे झालं सिलेबस बद्दल बोलणं. आता तुम्ही फॉर्म कसा भरायचा सांगतो. तुम्हाला लक्षात आलंय का, कोणतरी रिप्लाय करा. हा सर, आलं लक्षात. हा. आता फॉर्म जर तुम्हाला भरायचा असेल ना, तर फॉर्म भरताना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, चार्ट तयार करायचा एक. समजा तुम्ही आता चेन्नईचा फॉर्म घेतला, ठीक आहे, चेन्नईच्या जागांचं चार्ट, सगळ्या जागा काय करायचं, पूर्ण जागा ज्या आहेत, कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत, त्या तुम्ही कशा काढायच्याच सांगतो तुम्हाला. तुमची कास्ट आहे समजा ईडब्ल्यूएस किंवा ओबीसी, ओबीसी कास्ट. ओबीसी साठी मेल जर तुम्ही असेल म्हणजे जनरल जागा, आणि फिमेलचा काही वेगवेगळ्या जागा ठेवलेल्या आहेत ते पण बघायचं. फिमेल साठी किती, मेल साठी किती जनरल, आणि ओपन प्लस ओपन म्हणजे तुमची कास्ट प्लस ओपनची जागा. लक्षात येते का तुमच्या? एखाद्याला कळत नसेल तर एकदा मला सांगा, आवाज द्या, हँड रेज करा, की मी जे काय म्हणतोय ते कळत नसेल तर रिपीट करा म्हणायचं, ठीक आहे. कळतंय का तुम्हाला सर्वांना? हो, कळतंय सर. हा, ओबीसीची जागा घ्यायची प्लस ओपनची जागा घ्यायची, ठीक आहे. ओबीसी प्लस ओपन, मग टोटल जागा किती आहे, ठीक आहे. तर त्या जागांचं मध्ये कोणतरी चार्ट वगैरे टाकला होता, दुसऱ्याने टाकलेल्या चार्टवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही, एवढं लक्षात ठेवा. आपल्याला आयत घेण्याची सवय लागलेली आहे, ती कृपया बंद करा. 1-2 जागा जरी फरक पडला तरी आपला डिसिजन चुकू शकतो. कारण डिसिजन घेणं, फॉर्म कुठं भरणं, ही पण एक कला आहे, हे पण स्किल आहे. तिथं आता याच्यात 2 प्रकारची लोक आहेत. जे ऑलरेडी लागलेले आहेत ना, ती लोक काय करणार, महाराष्ट्राचाच फक्त विचार करतात, ठीक आहे. किंवा त्यातले काही लोक असतील की मला बाहेर पण चालेल, म्हणजे त्या 2 प्रकारची लोक आहेत, की मला
घरीच पाहिजे, घराजवळ पाहिजे, मुलगी आहे, असं तसं असं काहीतरी काही जण विचार करतात. मुली पण महाराष्ट्र देशभरामध्ये आपल्या मुली सुद्धा लागलेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. इतर सीजेचएसला आहेत, इतर राज्यांमध्ये काम करतायत, एम्स मध्ये काम करतायत, ESIC मध्ये काम करतायत. त्याच्यामुळे तुम्ही पण डोक्यातनं काढून टाका की मी महाराष्ट्रातच पाहिजे, इथंच पाहिजे, असं तसं अजिबात करू नका. जॉब पाहिजे असं, ज्याला जॉब पाहिजे त्याने पूर्ण देशातल्या वॅकन्सी कुठं आहेत, कोणत्या ठिकाणी मी करायला पाहिजे त्याचा विचार केला पाहिजे. फक्त महाराष्ट्राचा, मुंबईचा विचार करू नका. कारण मुंबई महाराष्ट्राचा विचार बाकीचे पण राज्यातली लोक करणार आहेत. ठीक आहे. मग इथला जर तुम्हाला करायचं असेल, तुमच्या कॉन्फिडन्सवर आहे शेवटी. तुमचा अभ्यास किती आहे, तुम्हाला किती कॉन्फिडन्स आहे पेपर निघण्याचा, ह्याच्यावरती तुमचे रिजन तुम्ही सिलेक्ट करणार आहे. ठीक आहे. हे तुम्ही करू शकता. आता ओबीसी जर घेतलं, ओबीसी प्लस ओपन त्याच्या जागा घ्यायच्या. ईडब्ल्यूएसचं पण सेम करायचं, त्यांच्या जागा आणि ओपनच्या जागा मिक्स करायच्या. म्हणजे टोटल जागा किती होतात समजा 8, ओबीसीच्या 4 असतील, ओपनच्या जर 5 असतील, 5 आणि 4 9 जागा. ठीक आहे, त्या झाल्या तुमच्या 9 जागा. आता त्याच्यामध्ये एक कन्फ्युजन आहे. आपण ईबीसी वगैरे ऐकलं होतं, ईबीसी इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास, तर ही कास्ट नाहीये. लक्षात ठेवा, ईबीसी ही कास्ट नाहीये. हे फक्त फॉर्म मध्ये तुम्हाला कन्सेशन मिळण्यासाठी ते त्यांनी इन्क्लूड केले. कास्ट म्हणजे ईडब्ल्यूएस, ओबीसी, एनटी, VJNT वगैरे जे आहेत ते सगळे ओबीसी मध्ये जाणार. ठीक आहे. सेंट्रल लेवलला ओबीसी असतं आणि ओपन वाले ओपन मध्ये असतात, SC ST वेगळं. तर हे अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन तुम्ही करा. आता त्याच्यामध्ये माजी सैनिकच्या वगैरे पण जागा असतात. ठीक आहे. ते जर असेल तुमचं चार्ट, तर मी तर बघितलं नाही, त्याच्यामध्ये माजी सैनिक जर असेल तर 1-2 जागा ती पण ऍड करायची. कधी कधी एका ठिकाणी काय होतं की त्या माजी सैनिकच्या जागा नसल्या तर त्या कन्वर्ट होतात. झालं. हे तुम्हाला लक्षात आलं की तुम्ही फॉर्म कसा भरायचा. फॉर्म भरताना कधी पण काय लोक काय करतात, बाबा आता मागच्या वर्षी काय झालं तुम्हाला सांगतो. मी पण गुवाहाटीचा फॉर्म भरला होता, पण गुवाहाटीमध्ये सगळ्यात जास्त फॉर्म होते मागच्या रेल्वेच्या जाहिरातीमध्ये. आमचा एक मित्र आहे बाजीराव, त्याने तिकडे लागून पण त्यानं जॉईन केलं नाही, पण आम्ही काही लागलोच नाही. काय झालं, तिथं मेरिट जास्त लागलं आणि बाकीकडे कमी लागलं, असं झालं. म्हणजे असं पण नाही जिथं कमी जागा आहेत किंवा तुम्ही मला वाटत नॉर्थ ईस्ट वगैरे असतं तसं तिथं तुम्ही फॉर्म भरला पाहिजे, असा अजिबात विचार करू नका. आपण जसं गडचिरोली, चंद्रपूर विचारतो तसं नाहीये, तिकडे जास्त मेरिट लागायला लागले. तसं नाही करायचं. मध्यम फॉर्म बघा, मध्यम जागा कुठं आहेत आणि सगळ्यात जास्त जागा कुठे आहेत. सगळ्यात जास्त जागांमध्ये जर लागायचं असेल तर तुम्हाला तुमचा अभ्यास जर खूप चांगला असेल तर तिथे जास्त गर्दी असते. म्हणजे 900 पण जास्त जागांच्या ठिकाणी फॉर्म भरतात. पण त्या ठिकाणी जर तुमचा अभ्यासाचा कॉन्फिडन्स जर असेल तर तुमचा लागण्याचे चान्सेस जास्त असतात. जास्त जागांच्या ठिकाणी लागण्याचे चान्सेस जास्त असतात. मीडियम ठिकाणी तुमचा अभ्यास थोडासा एक 2-4 मार्कानं मेरिट कमी आहेत, 2-3 मार्कांना मेरिट कमी लागू शकते. ठीक आहे. किंवा मग ते काय करतात, नॉर्मलायझेशन प्रक्रिया राबवतात. ठीक आहे. तर ह्या थोड्याशा गोष्टी आहेत, तर त्या खूप महत्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवा फॉर्म भरताना. फॉर्म चॉईस इज मोस्ट इम्पॉर्टंट. आता उदाहरणार्थ मी काय केलं होतं, जेडपीला पण फॉर्म भरताना इकडचे 2 टाकले होते आणि एक फॉर्म रायगडचा टाकला होता. मला माहित होतं कोकणात जास्त लोकांची इच्छा नसते. आता पण ज्या लोकांनी जॉईन केलंय त्यांना इकडे यायची इच्छा आहे. मग अशा ठिकाणी ज्याला खरोखर जॉबची गरज आहे ना, त्यांनी अशा ठिकाणी फॉर्म टाकतात. तर मग मला 122 मार्क होते. मी काय अभ्यास वगैरे काही केलेला नव्हता, कारण DMR झालेलो होतो. मग काय ते सगळं सोडून दिलं, फक्त जाऊन पेपरला गेलो होतो. 122 मार्क होते, 122 पर्यंत मेरिट आलं. मला DV ला बोलवलं त्यांनी. 122 वर कुठल्या जिल्ह्यामध्ये लागलाय का? कुठंच नाही. त्याच्यापेक्षा खाली 1-2 मार्कांना आलं परत काही ठिकाणी. ते असं असतं. फॉर्म चॉईस इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट. आता कुठं टाकावं हे खूप मोठं तुम्हाला कन्फ्युजन आहे. तर ते कन्फ्युजन तुम्हाला मी सांगितल्यानंतर थोडंसं दूर होईल. मध्यम ठिकाणी फॉर्म टाका. चेन्नई असो, कुठेही असू दे. हे बघा, तुम्ही कुठेही गेले देशभरामध्ये तुम्हाला रेल्वे फ्री, एक्सप्रेस फ्री. आता वंदे भारत सारख्या ट्रेन आल्या, कमी कालावधीत तुम्ही कुठेही पोहोचू शकता. त्याच्यामुळे तो विचार अजिबात करू नका. आणि तुम्हाला पेमेंट पण एवढं असतं की तुम्ही फ्लाईटनं प्रवास करू शकता. आता ते उडान नावाची योजना आहे शासनाची विमानाची, ती पण तुम्हाला 2,500-3,000 हजारात तुमच्या घरी पोहोचवते. आता इथून पुण्यावरनं जर कुठे जायचं असेल 1,200-1,500 रुपये तिकीट लागतंय. आमच्या समजा गावाकडे जायचं असेल मला, बुलढाणा वगैरे साईडला, त्यामुळे इतकं काही विचार
करू नका की बाबा लांब आहे वगैरे वगैरे. शेवटी जॉब महत्वाचा असतो आणि 5 ते 10 वर्षाच्या नंतर आपली ट्रान्सफर होते. म्युच्युअली वगैरे तुम्ही करू शकता. आणि रेल्वेमध्ये वरती जाण्याचा पण चान्स असतो की एखाद्या डिपार्टमेंटला जर समजा फार्मसी रिलेटेड किंवा अजून कुठली पोस्ट असेल तर डिपार्टमेंटल एक्झाम घेऊन तुम्ही वेगवेगळ्या याच्यामध्ये पण तुम्हाला ते प्लेस करतात नंतर. त्यामुळे ती खूप चांगली संधी आहे. ठीक आहे. सिलेबस झाला, हे झालं. आता फॉर्म भरताना तुम्हाला प्रेफरन्सेस म्हणजे एकच रिजन सिलेक्ट करता येतोय का सिरियल नंबर ना सगळे रिजन सिलेक्ट करता येतो? कोण सांगू शकतं का? फॉर्म भरून बघितला कोणी? बरं जाऊ द्या, ठीक आहे. सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट संदर्भामध्ये अनेक ठिकाणी कन्फ्युजन आहे. बघा, जाताना मी तुम्हाला फॉर्मॅट दिलेले ग्रुपवरती PDF टाकलेले आहेत प्रत्येक कास्टच्या, त्या प्रिंट घ्या ती आणि तुमचं स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट. त्यांना म्हणायचं की सर याच्यावरती तुम्ही साइन स्टॅम्प देणार का? तहसीलदार प्रांत ऑफिस तुम्ही तिथे जा. सेंट्रल कास्ट ह्या रेल्वेचा फॉर्मॅट आहे, याच्यात तुम्ही कास्ट सर्टिफिकेट वरती आम्हाला शिक्का देणार का या रेल्वेच्या फॉर्मॅट? त्यांनी जर म्हटलं हो तर घेऊन टाका, आणि जर त्यांनी नाही म्हणलं तर सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढून ठेवा, कारण तुम्हाला ते लागणार आहे कंपल्सरी. आता काही ठिकाणी बरेच जण म्हणतात सर ओबीसी वेगळे काय एनसीएल वेगळे काय एकत्र येतं का? बघा, काही जिल्ह्यांमध्ये ओबीसी एनसीएल हे एकत्र आहे, काही जिल्ह्यांमध्ये ओबीसी आणि एनसीएल हे सेपरेट आहे. त्याच्यामुळं ते तुम्ही सेपरेट घेऊ शकता. आता हे मी सांगू शकत नाही, तुम्ही मला विचारताय, तुम्ही तुमचे तहसीलदार, तुमची माई सेवा आपली सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी जा, लवकरात लवकर काढून घ्या. 4 ते 5 दिवसामध्ये सर्टिफिकेट भेटलं पाहिजे, अशा पद्धतीने त्याला पैसे बिसे काय देऊन सर्टिफिकेट काढून घ्या. ठीक आहे. नो एक्सक्यूज. डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये नो एक्सक्यूज. तुमचे सगळे डॉक्युमेंट व्हॅलिड असले पाहिजे. तुमचं रजिस्ट्रेशन, तुमचं पीपीपी कार्ड, तुमच्या प्रत्येक गोष्ट तुमची तयार पाहिजे. ठीक आहे. आता बरेच जण अभ्यासापेक्षा फॉर्म भरण्याचं जास्त टेन्शन घेत आहेत. ठीक आहे. त्यामुळे ते फॉर्म भरण्याचं फार जास्त टेन्शन घेऊ नका. शांत डोक्यानं छान फॉर्म भरा. चुकलेला फॉर्म तुम्हाला एडिट करता येणार आहे, त्याच्यात त्यांनी क्लॉज दिलेला आहे, पण फॉर्म भरताना ते पैसे चार्ज करणार आहे एडिट करायला. त्यामुळे फॉर्म भरताना शांततेत भरा, काय अडचण तुम्हाला. सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे आणि व्यवस्थित बघून स्वतः बघायचं. माझी कास्ट सगळ्यात महत्वाचं बघायचं, माझं नाव स्पेलिंग बरोबर टाकलेलं आहे का, माझी आधार कार्ड बरोबर टाकलेलं आहे का, माझी कास्ट बरोबर टाकलेली का, सगळ्यात इम्पॉर्टंट माझी कास्ट बरोबर टाकलेली आहे का, हे मी चेक करायचं म्हणजे करायचं. ठीक आहे. नंतर उत्पन्न वगैरे जे असेल तुमचं ते व्यवस्थित बघा, आणि तुमचं रजिस्ट्रेशन नंबर पण एकदा चेक करा व्यवस्थित, तो टाकलेला आहे का व्यवस्थित. बाकी सगळ्या गोष्टी, डेट ऑफ बर्थ चेक करा, कारण डेट ऑफ बर्थ वरती नंतर मेरिट लागतं. आता जर तुम्हाला सारखे जर मार्क असतील तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे, मी वाचलं की ज्याला जास्त मार्क असतील त्याला पहिले घेणार, किंवा मग दोघांना जर सारखे मार्क असतील तर एज फॅक्टर कन्सिडर करणार, ज्याचं वय जास्त त्याला ते कन्सिडर करणार. त्यामुळे मार्क असे घ्या ना, 80% मार्क आपल्याला पडले पाहिजे. ठीक आहे. म्हणजे 100 जर प्रश्न असेल तर आपल्या 80 प्रश्न कसे बरोबर येतील ह्याचाच विचार करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची, 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे त्याला. 1/3 3 प्रश्न जर तुमचे चुकले तर तुमचा 1 मार्क जाणार. 200 मार्काचे ना 2 मार्क जाणार. ठीक आहे. त्यामुळं एकदम निगेटिव्ह मार्किंग पण आहे, पण जर अटेम्प्ट पण चांगला असला पाहिजे. मॅथ्स मध्ये उगाच जास्त डोले मारू नका, लॉजिकल डोले मारा. तुम्ही मॅथ्सचे कोणते प्रश्न आलेले ते रेल्वेच्या मागचे प्रश्नपत्रिका बघा, जीकेचे पण प्रश्न बघा, ते प्रश्न दररोज सोडवा. आजपासून दररोज 100 प्रश्न सोडवा. जे रेल्वेच्या मागचे प्रश्नपत्रिका आहेत ऑनलाईन अमेझॉन फ्लिपकार्ट वरती मिळतील तुम्हाला, कोणत्या पण ग्रुप सीच्या ग्रुप डीचे, डोळ्याखालनं घाला 2-3, आणि त्याला 2-3 रिव्हिजन मारा. जर मी असा प्रश्न आला तर काय करेल, तसा प्रश्न आला तर कोणता ऑप्शन सिलेक्ट करेल. एखादा तुम्हाला टॉपिक येत नाही, आता मी म्हणतो तुम्हाला 5-6 टॉपिक परफेक्ट करा, पण त्यापैकी अजून 4 जे टॉपिक आहे तुम्हाला माहितच नाही, पण त्यापैकी कोणतं ऑप्शन सिलेक्ट करायचं, त्यातले 2, समजा 5 प्रश्न असेल तर 1-2 प्रश्नाची रिस्क तुम्ही तशी लॉजिकली घ्या. ठीक आहे. 3रं बरोबर आणलेले, 4थं बरोबर आणले, एक पॅटर्न असतो काही काही कंपन्यांचा, तर तो थोडस वापरा लॉजिक्स, कारण याच्यात लॉजिक आणि अनालिसिस केल्याशिवाय हे तुम्हाला मेरिट निघू शकत नाही. जे एक्स्ट्रा थोडं चांगला विचार करून अनालिसिस करून, समजा तुम्हाला काही प्रश्न माहितच नाही, ते प्रश्न माहित नसलेले पण तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. त्याच्यातनं एलिमिनेशन टेक्निक वगैरे अशा गोष्टी असतात त्या वापरा.
जर तुम्ही प्रश्न दररोज सोडवले, आता पी व्ही थोरात सरांचं आणि माझं एक पुस्तक आहे गव्हर्नमेंट 5500, ते फक्त तुम्ही एक मागचे पॅटर्न काय आहेत सेंट्रलचे वगैरे ते फक्त प्रश्न बघण्यासाठी करा, पण रेल्वेची पण प्रश्नपत्रिका चांगल्या सोडवा. ठीक आहे. आता मला असं वाटतं की जवळपास मी बऱ्याच तुमच्या ज्या शंका आहेत मनातली त्यावरती बोललेलो आहे. डोमिसाईल हे महाराष्ट्रातलं लागतं, ते सगळ्यांना त्याच्यात काही व्हॅलिडिटी वगैरे काही नसते. तुमचे आता काय प्रश्न आहेत ते विचारा. तुमचे काही प्रश्न आहेत का? सर ते ओबीसी कास्ट सर्टिफिकेट जे आहे ना सेंट्रलचं, त्याच्या एक्सपायरी बद्दल सांगा ना. म्हणजे एप्रिलला एक्सपायर होतं किंवा की आपण ज्या दिवशीपासून काढलं त्यानंतर 1 वर्षापर्यंत चालतं. ईडब्ल्यूएस एक्सपायर होतं, दरवर्षी काढावं लागतं ईडब्ल्यूएस. ठीक आहे. आणि जे तुमचं सेंट्रलचं बाकीच्या कास्टवाल्यांचं जे आहे ना ते काही एक्सपायर वगैरे नाही होत, त्याला व्हॅलिडिटी नसते. तुमचं कास्ट व्हॅलिडिटी पण असली पाहिजे बरं का तुमची, ते एक्सपायर वगैरे नाही होत. मी तर कधी ऐकलं नाही. ईडब्ल्यूएसचं फक्त एक्सपायर होतं बरं का, एक्सपायर झालेलं असेल बऱ्याच लोकांचं, चेक करून घ्या. हॅलो सर. हा बोला सर, माझ्या कास्ट व्हॅलिडिटी मध्ये सर स्पेलिंग मिस्टेक आहे सर, ते तर चेंज करा का सर? तुमचं जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटीचं ते हे असतं, समाज कल्याण ऑफिस असतं बघा, अच्छा अच्छा. तिथे जाऊन तुम्ही ते चेंजेस करू शकता. अच्छा पण तुम्ही तुमचे जे मार्कशीट आहे, फायनल इयरची मार्कशीट किंवा आधार कार्ड आणि डिग्री सर्टिफिकेट आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट याच्यावर तुमचं नाव सारखंच पाहिजे. आणि जर त्याच्यासारखंच आहे सर, कास्ट व्हॅलिडिटीला फक्त स्पेलिंग मिस्टेक आहे सर. ते एकदा चेक करून घ्या, ते बदलून देतात का नाही देत असेल तर गॅजेट तयार करा, किंवा मग एक बॉन्ड तयार करायचा 100 रुपयाचा, की आमची दोन्ही नावं हे सत्य आहे. ते डीवीच्या वेळेस काम येईल तुम्हाला. अच्छा. नेक्स्ट सर अमोल बोलतोय, अमोल शिंपी जळगाव. बोला ना. सर तुम्ही आता बोला रिझन किती सिलेक्ट होऊ शकतो, तर एकच करू शकतो सर. मी फॉर्म भरलाय, तुम्हाला फोन केला होता मी. येस येस येस, एकच रिजन सिलेक्ट करू शकतो. माझी चूक झाली सर त्याच्यामध्ये. माझी एक्सपिरियन्स टाकला गेला आहे, तर ते एडिटचं ऑप्शन मध्ये होऊन जाईल का? बघा, तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल तर टाका, नसेल तर नाही गरज. असं काही नाही की तुम्हाला एक्सपिरियन्स बेसिसवरती सिलेक्शन करणार ते. एक्सपिरियन्स मागितलंच नाही ना त्यांनी, त्यामुळे कशाला डोकं लावायचं. आणि तो स्टार मार्क जर नसेल, स्टार मार्क असतो, एक्सपिरियन्स आहे कंपल्सरी आहे म्हणजे स्टार मार्क असतो, पण एक्सपिरियन्स नाहीच आहे, तो स्टार मार्कच नाही, मग एक्सपिरियन्स कशाला टाकता. हा, तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये वगैरे असेल तर तो गरजेचा आहे. हा, आणि तुम्हाला ते जर चेंजेस करायचे असतील तर त्यात क्लॉज आहे चेंजेस करायचा, तो पण करता येतो नंतर. तुम्ही आधी फॉर्म व्यवस्थित भरा पूर्ण. ठीक आहे सर, तो भरला गेला आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं, तो भरला गेलेला आहे. आता नका लोड घेऊ. तो माणूस नवीन होता, त्याच्यामुळे काही टेन्शन नको, लोड नको येऊ का? कसं आहे माहितीये का, माझं असं मत आहे, तुम्ही नेट कॅफे वाल्याकडून फॉर्म भरून घेता. आपण शिक्षित आहोत का ते शिक्षित आहे, ते 10वी-12वी पोरग असतं. आपण उच्च शिक्षित आहोत, आपण फॉर्म भरायचा स्वतः. ठीक आहे. आणि किंवा मग तुम्ही जर फॉर्म भरायला गेले असेल तर तुम्ही त्याच्या बाजूला व्यवस्थित बसा ना, गडबड कशाला करता. नवीन आहे ह्यामुळे ते मॅटर नाही. फॉर्म व्यवस्थित भरायचं, एनी हाऊ कंडिशन फॉर्म भरायचं, नो एक्सक्यूज फॉर दॅट. नेक्स्ट. आणि सर माझं ते पीपीपी जे कार्ड आहे ना, ते एक्सपायर झालंय, तर ते रिन्यू करून घेऊ का, गरज नाही पण अजून सध्या? मी रिन्यू करून घ्या, सगळं व्यवस्थित करून घ्या. ज्यांना जमत नाही त्यांनी मला पाठवा, मी करून देईल. त्याचे काही फीज वगैरे असेल ते कॉन्टॅक्ट करा हा, व्हॉट्सअपला मेसेज करा. ठीक आहे. जर नाही जमलं तर नाहीतर तुम्ही स्वतः करू शकता. नेक्स्ट. नेक्स्ट काय क्वेश्चन आहे कोणाचं? तुमचे काही पर्सनल प्रॉब्लेम असेल. हा सर, ते कास्ट नॉन क्रिमिनल नाही का सर, ओबीसी आहे कॅटेगरी माझी, तर ते सेंट्रल कास्ट साठी टाकलाय सर, त्याच परवानगी लागते का सर रेल्वेच्या? नाही, ते तुम्ही दाखवून बघा, तहसीलदार तुमचे देतात का. अच्छा अच्छा. तुमचे तहसीलदार देतात का, किंवा त्याच्यात जी माहिती विचारलेली ती तुमच्या कास्ट सर्टिफिकेट मध्ये आहे का ते पण बघून घ्या. ते काही कंपल्सरी नाहीये, असं काही नाहीये, ते रेल्वेने सांगितलं म्हणजे असं काही नसतं. जर आपले तहसीलदार प्रांत देतच नसतील तर ते प्रशासनाचा विषय येतो, आहे की नाही. नाही, टाकलंय सर, सेंट्रल साठी कास्ट साठी टाकलाय, केस टाकली.
नेक्स्ट. सर नमस्ते सर. कोणत्या डिव्हिजन साठी किती फॉर्म आले हे आपल्याला कसं समजेल? तसं नाही कळत, ते नंतर कळतं. फॉर्म भरल्याच्या नंतर कळेल ना, आधी कसं कळेल? कोणत्या डिव्हिजनचं कमी मेरिट लागेल हे थोडीफार तरी कल्पना आपल्याला. तसं नसतं ना सर. आता तुम्ही, त्याच्यानंतर आपण फॉर्म तरी टाकता येईल ना त्या मापात. मी तुम्हाला जी स्ट्रॅटेजी सांगितली, मध्यम ठिकाणी फॉर्म भरायचा किंवा मग ठिकाणी भरायचा. ज्याला कॉन्फिडन्स असेल तो कमी जागेत पण मेरिट काढू शकतो. तुम्हाला जर कॉन्फिडन्स असेल तर कमी जागेतला फॉर्म तुम्ही भरू शकता. नक्कीच सर, नक्कीच. थँक्यू सर. नेक्स्ट. हा, नेक्स्ट. हा सर, ते लँग्वेज. हॅलो. हा, बोला ना. हा सर, ते लँग्वेज जे टेक्निकल आणि जे नॉन टेक्निकल आहे ना, तर त्यामध्ये नॉन टेक्निकलचं जे आहे ते आपलं मराठी जर चॉईस केलं तर टेक्निकल पण मराठीमध्येच येईल का मग सगळं? हो, तुम्ही ते लँग्वेज सिलेक्ट करण्याचं एक सांगायचं राहील तुम्हाला, मराठी किंवा इंग्लिश. कसं आहे, इंग्लिशच लँग्वेज सिलेक्ट करा. तुम्ही फार्मसी इंग्लिशमध्ये केलेलं आहे, ते मराठीमध्ये जर आलं तर ते प्रत्येक प्रश्न तुम्हाला तिथे चेंज करावा लागेल. त्यामुळे तो मला वाटतं इंग्लिशमध्ये सिलेक्ट करा. आणि जे टेक्निकलचे प्रश्न आहेत ते तुम्हाला लँग्वेज तिथल्या तिथे चेंज पण करता येते. मराठी इंग्लिश काय करायचं ते. त्यामुळे आपली जी लँग्वेज आहे फार्मसीची, 70 प्रश्न महत्वाचे आहे ना, 30 पेक्षा 70 प्रश्न महत्वाचे. त्यामुळे आपण ते इंग्लिशमध्येच केलेले आहे, तर इंग्लिशमध्येच लँग्वेज तुम्ही प्रेफर करा, असं माझा सल्ला असेल तुम्हाला. जर कारण कधी मागचे एकदा असंच झालं, ESIS पेपरच्या वेळेस पोरांनी मराठी लँग्वेज सिलेक्ट केली आणि ते प्रश्न फार्मसीचे मराठीत आले. ते काय काय नवीन नवीन शब्द होते ते लक्षात नाही आले काय काय जण. त्याच्यामुळे 2-4 मार्कामध्ये मेरिट जातं. आपण ज्या लँग्वेज मध्ये शिकलो त्या लँग्वेज मध्ये आपण फॉर्म भरला पाहिजे किंवा ते पेपर दिला पाहिजे. आपल्याला जी अंडरस्टँड होईल ती भाषा. इंग्लिश मधून जर आपण सिलेक्ट केलं तर नॉन टेक्निकल पण इंग्लिश मध्येच येईल ना? हो, 100%. पण तुम्ही तिथं भाषा चेंज करण्याचं ऑप्शन असतं ना सर. मराठी इंग्लिश एक्सपेक्टेड डेट करायला एक्झाम. तुम्ही आता कोणता महिना, ऑगस्ट, ऑक्टोबर मध्ये परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत. ऑक्टोबर मध्ये परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत. पण रेल्वेचं आतापर्यंतच रेकॉर्ड आहे की त्यांनी कधीच टाइम लिमिट मध्ये पेपर घेतले नाहीत. पण तरी तुम्ही ऑक्टोबरचं टार्गेट धरून अभ्यास करा. ठीक आहे. प्रश्न वगैरे प्रत्येक टॉपिक वगैरे सगळं डोळ्याकडून गेलं पाहिजे तुमच्या. हॅलो. हा. हा सर, माझं आता जुलै 2024 पास आउट आहे आणि रजिस्ट्रेशन केलं नाही. तर मग आता समजा जर रजिस्ट्रेशन केलं तर रजिस्ट्रेशन नंबर वगैरे येतोय MSPC वरती. आणि इन केस जर मग ते डॉक्युमेंट आपल्याला मागतील का आता, तर इतक्या लवकर तर सर्टिफिकेट वगैरे येणार नाही आपल्याला ते रजिस्टर फार्मसीचं. माझा सल्ला असा असेल, बघा, मी मागच्या जिल्हा परिषदच्या वेळेस मी फक्त एकमेव असा व्यक्ती होतो की मी सांगितलं होतं की प्रत्येकानं फॉर्म भरा. प्रत्येक फायनल इयरला असलेल्या व्यक्तीने सुद्धा फॉर्म भरा, अशा पद्धतीने मी सांगितलं होतं. बऱ्याच लोकांना वाटलं की रजिस्ट्रेशन असेल तरच फॉर्म भरता येतो वगैरे, असं अजिबात नाही. तुम्ही बघितलं असेल जिल्हा परिषदने वगैरे निकाल दिलाय, DHS ने पण दिलाय. यवतमाळ वगैरेला प्रॉब्लेम झाले की बाबा रजिस्ट्रेशन तारीख संपल्यानंतरच होतं वगैरे, असं नाही. फक्त तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट एवढं कन्फर्म आहे. त्यामुळे सगळ्यांनी फॉर्म भरा, बाकी नंतर बघू. तुमच्यावर जर अन्याय झाला तर मॅट बीट केस असते, ते नंतर करता येईल. पण तुम्ही प्रत्येकानं आता जे काही पासआउट झालेले विद्यार्थी आहेत ते सगळ्यांनी फॉर्म भरा. ठीक आहे. ते बाकीचे विचार करू नका. आणि जितक्या लवकर रजिस्ट्रेशन होईल ते पण प्रोसिजर लवकरात लवकर करा. बऱ्याच 2-4 मुलांना मी 10-10, 15-15 दिवसात पण रजिस्ट्रेशन काढून दिले. आता ते माझं थोडंसं ओळख आहे म्हणून आपण 8-10 दिवसात त्या मुलांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या आधी रजिस्ट्रेशन काढून दिले. तर ते थोडंसं ते काही अडचण नाहीये. तुम्ही फक्त डिग्री एक्झाम पास व्हा, पटापट रजिस्ट्रेशनची प्रोसिजर चालू करा, ती काही मॅटर करत नाही. पण कास्ट वगैरे जे आहेत डॉक्युमेंट ते महत्वाचे. ठीक आहे. नेक्स्ट. सर, ते रेल्वेच्या फॉर्मॅटमध्ये जर ते नाही दिले, OBC NCL नाही दिलं तर मग ते सेंट्रलचं चालेल का?
कास्ट सर्टिफिकेट. 100%. तेच महत्वाचं आहे. चालतं, ठीक आहे सर. ते सगळ्यात मेन आहे विचारून ना. बघतो एकदा आम्ही तरी. विचारून बघा की भेटत असेल तर ठीक आहे, नाही भेटलं तर नो प्रॉब्लेम. हा चालतं, ठीक. तुम्ही सेंट्रलचं काढूनच ठेवायचं. सेंटरचं काढलेलं आहे. हो. नेक्स्ट काय कोण? 150-175 लोक ऑनलाईन होते आज. आपले काही प्रश्न आहेत का अजून? हँड रेज करा वाटलं तर. अलो टू स्पीक केलेले ज्यांनी हँड रेज केलं त्यांनी बोला पटपट पटपट. आपले काही प्रश्न आहेत का? बघा युट्यूबला वगैरे इकडे तिकडं खूप सारे व्हिडिओ येत आहेत. काही व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती दिली जाते, परफेक्ट असं नसतं. युट्यूबवरती अजिबात जास्त डिपेंड राहू नका. तुम्ही स्वतः पण जाहिरात वाचा आणि मी जे काही गोष्टी सांगितलेल्या ते वाचून अभ्यास करून सांगितलेल्या आहेत. माझं पण थोडंफार चुकू शकतं, तुम्ही एकदा बघून घ्या. परंतु युट्यूबवरती जास्त वेळ घालू नका. इतक्या आल्या तितक्या आल्या 246 हे ते बरंच काय 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 चालू असतं. युट्यूबवरती वेळ घालू नका, तुमचा टाइमपास होईल. काही टॉपिक वरती काही लोक आता मुद्दाम काय करतील, क्लासेस वगैरे हे ते बरंच काही चाललंय मार्केटमध्ये, ऑल इंडियात चाललंय. त्याच्यात तुम्ही वेळ घालू नका बाळांनो. तुम्ही जे सिलेबस आहे ना त्याला स्टिक राहा. फक्त तुम्ही केलेलं आहे ते तुम्हाला फक्त रिवाइज करायचे. तुमचं उलट क्लासमध्ये काय होईल, क्लासमध्ये काय होते, 1 आणि 2 मास्तर घेते तो त्याच्या डोक्यानं विचार करत असतो, पण आपल्याला देशातल्या अनेक मेंदूंशी खेळायचे. त्यामुळे स्वतःचं अनालिसिस खूप महत्वाचं असतं. ठीक आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की सेल्फ मोटिवेटेड राहा. एक्झाम होईपर्यंत कधी होईल, काय होईल, ऍडमिट कार्ड कधी होईल हा अजिबात विचार करू नका. पेशन्स ठेवा, संयम ठेवा. फॉर्म भरला म्हणजे एक्झाम 100% होणार आहे. ती वर्षभरानं हो, 6 महिन्यानं हो, 4 महिन्यानं हो, 2 महिन्यानं एक्झाम होणार म्हणजे होणार. तर तुम्ही ह्या मधल्या प्रक्रियेमध्ये तुम्ही डिस्टर्ब होऊ नका. ठीक आहे. जोपर्यंत एक्झामची तारीख जाहीर होत नाही तोपर्यंत पण तुम्ही जॉब सोडू नका. जॉब करत असेल तर पार्ट टाइम वगैरे करा. जॉब अजिबात सोडून लगेच या गोष्टीवरती येऊ नका. ठीक आहे. की जे काय करायचं तुमच्याकडे जर पैसे असतील, तुमची आर्थिक अडचण नसेल तर तुम्ही त्या गोष्टी करू शकता. ठीक आहे. बऱ्याच जणांना अडचणी असतात. मी माझे व्यवसाय, आंदोलन, चळवळी ह्या सगळ्या गोष्टी करून अभ्यास केलेला आहे आणि होतो अभ्यास. ठीक आहे. बरेच आता पासआउट झालेले मुलं आहेत ते कन्फ्युज आहेत की आम्ही काय करावं. बघा 12 तास याला काही 12-12 15-15 तास अभ्यास करायची गरज नसते. तुम्ही तुमच्याकडं सकाळी 6 वाजेपासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंतचा वेळ असतो. 9-10 वाजेपर्यंतचा. संध्याकाळी 6 ते 9 पर्यंत. 6 ते 9 या वेळेमध्ये तुमचा टाइम डिवाइड करा. किती वेळ, किती कोणत्या अर्धा टाइम डिवाइड करा. 3 तास, 2 तास प्रत्येकाला किती वेळ द्यायचा, ते दररोज काय करायचं हे शेड्यूल फिक्स करा. तुमचे जर कोणी मित्र असतील तर ग्रुप डिस्कशन वगैरे करा. प्रत्येक टॉपिक वरती चर्चा करा. प्रत्येक विषय डिस्कशन मधनं तुमच्या डोळ्याखालनं, कानावरनं डोळ्या सगळं ते जाऊ दे. ठीक आहे. नंतर बरेच जण ते युट्यूब व्हिडिओ पाहण्यातच खूप वेळ घालवतात. ते मला करू नका प्लीज. वाचन करा. वाचल्यानंच आत्मसात होतं, तेव्हाच ते प्रश्न बाहेर पडतो. त्यामुळे ते थोडस बघा. आणि जे हॅलो सर. लोकांना कन्फ्युजन आहे की आम्ही आता गव्हर्नमेंटची परीक्षा करायची की प्रायव्हेटमध्ये जायचं, त्यांच्यासाठी सांगतोय. अशा लोकांनी तुम्ही फार्माकोव्हिजिलन्स, मेडिकल कोडिंग असे जर 2-2, 4-4 तासाचे क्लासेस असतात ऑनलाईन वगैरे, किंवा ह्या गोष्टी आहेत बेसिक, किंवा गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, अशा ठिकाणी त्या गोष्टी साईड बाय साईड चालू ठेवा. ठीक आहे. कारण असं नको व्हायला पूर्ण ब्लँक तुम्ही जाताय, नंतर जर एक्झाम तुम्ही क्रॅक नाही झालं तर तुम्हाला तेच काम येईल. टायपिंग वगैरे करून ठेवा. सगळ्यांनी टायपिंग वगैरे करा 1-2 तास, त्याच्यात पण थोडासा वेळ द्या. क्लरिकल साठी काम येईल तुम्हाला त्याच्यात. ठीक आहे. हा बोला. कोणतरी बोलत होतं, इंद्रजित सर. हॅलो सर. येस. जी सेंट्रलची जी कास्ट असते ओबीसीची, त्याला काही रिन्यू करावं लागते का? मी 2022 ला काढली होती. मग त्याला रिन्यू होते का ते? आता नॉन तुमच्या क्रिमिलियर त्याच्यावर तर लिहिलेलं 3 आहे का वर्षाला होते. कास्ट कोणती तुमची? नाही, ते ओबीसी आहे त्याच्यावर काहीच मेन्शन केलं नाही. नॉन क्रिमिलियर वर आहे 25 पर्यंत, पण काही नसतं ना, काही कास्टवर विषय नाही. नसतं ना, काही नसतं विषय. तसं काही विषय नसतो. पण तरी तुमच्या ई सेवा केंद्र जे आहे तुमच्या जिल्ह्यातलं, तुमच्या तालुक्यातलं, तुमच्या जवळचं, त्याला फोन करा. एक नंबर घ्या कोणाकडून तरी, बाबा असं असं आहे, त्याला काही व्हॅलिडिटी असते का, त्यांना हो नाही त्याकडून कन्फर्मेशन करून द्या. शक्यतोवर नसते. ईडब्ल्यूएस ला व्हॅलिडिटी असते. नेक्स्ट सर, प्रश्न. डिप्लोमा पास म्हणजे आता मी सिनियर आहे आमच्या कॉलेजमध्ये, म्हणून मला सगळे असं विचारतात की
जर डिप्लोमा पास आउट असेल आणि डिग्रीचे बॅकलॉग असेल तर काय प्रॉब्लेम येईल का फॉर्म भरताना? नाही अडचण. तुम्ही डिप्लोमावर फॉर्म भरा ना. आता मिनिमम जरी डिग्री पास आउट झाली म्हणजे आता बॅकलॉग ह्या आता 24 एक्झामला राहिला तर दिवाळीनंतर एक्झाम असेल आपली नोव्हेंबरची, तेव्हा पास आउट झाला आणि कधी भविष्यात गव्हर्नमेंट जॉब करायचा वेळ आला, परीक्षा दिली, पास आउट झालं, तर बॅकलॉग आहे म्हणून कधी प्रॉब्लेम येईल का? अजिबात नाही. डिप्लोमाच्या मिनिमम बेसवरती क्वालिफिकेशन काहीच आहे, नाही. डिप्लोमा आहे. मिनिमम क्वालिफिकेशन डिप्लोमा आहे. डिप्लोमावरती फॉर्म भरा. डिग्रीचं काय होईल काय नाही, आता माझं LLB चालू होतं, मी फायनल इयरला होतो, मला थोडीच प्रॉब्लेम आला. मी तर डिग्रीवर माझं सिलेक्शन झालं ना माझं, तसं काही ठीक अडचण आहे, येत नाही. फक्त थँक्यू. तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट वगैरे मागतात, कॉलेजला रिक्वेस्ट करून लिव्हिंग वगैरे घ्यायचं, मला गव्हर्नमेंट जॉब लागला म्हणायचं. मग डिग्री तुम्ही विषय केव्हा काढायचे ते तुमचा प्रश्न आहे. ठीक आहे, चालेल, थँक्यू. येस. सर हा, EWS ला नॉन क्रिमिनल नाही सेंटरला सिंगलच असतं ना म्हणजे? नाही तुम्ही ऑलरेडी क्रिमिनलच्या खालीच आहे ना. म्हणजे तुम्ही एकच ऑलरेडी इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे तुम्ही आर्थिक हे घटक आहात ना, आर्थिक विकर सेक्शन आहे तुम्ही मध्ये येता तुम्ही. त्याचे क्रायटेरिया आहेत की EWS त्यांनाच मिळतं ज्यांचं स्क्वेअर फीट मध्ये जागा वगैरे बरेच क्रायटेरिया आहेत त्याचे, त्यांनाच मिळतं. त्यामुळे त्यांना नॉन क्रिमिनलचा विशेष येत नाही. नॉन क्रिमिनलचं वगैरे नाही. बाकीचे अजून काय, तुम्ही तुमच्या तहसील विसील मधनं सगळी माहिती घ्या ना, प्रत्येकाची तिथं तुम्ही पण स्वतः माहिती घ्या. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. ओके. सर्वांचे प्रश्न संपले असं जाहीर करतो. कोणाचा काही प्रश्न असेल तर घ्या. ज्यांनी हात वर केले त्यांना हँड रेज केले, त्यांना आलो केलेले. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. आपल्या फार्मा सोल्युशन चॅनेलवरती सर्वांनी एकत्र आल्याबद्दल धन्यवाद. आणि इतर मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ नंतर पाठवा, युट्यूबला अपलोड करतोय. आपलं चॅनल सगळ्या मित्रांना सजेस्ट करा. ऑनेस्टली आपण सगळ्या गोष्टी करत असतो, मदत करत असतो. मी सगळं गव्हर्नमेंट म्हणजे जॉब वगैरे करून ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करतोय तुमच्यासाठी. त्याच्यानंतर आपलं फार्मा सोल्युशनचे काही सर्व्हिसेस आहेत, रजिस्ट्रेशन वगैरे जे असेल किंवा FDA ड्रग लायसन्सेस वगैरे आहे ते पण आपण करतो. तर आपल्या मित्र वगैरे कोणी असेल, परिवार असेल, त्यांना करायचं असेल कोणत्याही जिल्ह्यात असो, आपण ती सर्व्हिस त्यांना देतो. ठीक आहे. तुमच्याकडून रेफरन्स जर मिळाले तर मला तेवढी मदत होईल आणि तुम्हालाही बऱ्याच प्रमाणात मी मदत करण्याचा प्रयत्न करेल. नंतर सेकंड असं मी घोषणा करतोय की मी आता कुठल्याही चॅनलवर जास्त ऍक्टिव्ह न राहता फक्त माझ्या फार्मर सोल्युशन चॅनल जे आहे ते, आणि त्यासाठी फार्मर सोल्युशन डिस्कशन प्लॅटफॉर्म आहे, तर त्यावरती आपण ऍक्टिव्ह राहणार आहोत. तुमचे जे काही प्रश्न असतील किंवा जे काही चर्चा तुम्हाला अभ्यासाविषयीच्या असतील त्या तुम्ही बिंदास त्याच्यावरती करा. मी काही इतर चॅनलच्या ज्या पोस्ट आहेत किंवा चॅनलच्या लिंक्स आहेत त्या मी रेस्ट्रिक्ट करतो, कारण माझे तत्व, माझे नियम काही ठरलेले आहेत की ज्या खरंच मुलांना डायव्हर्ट करणार नाही आणि फोकस ठेवतील अशा गोष्टी आपण करत असतो. आणि तुम्हाला जिथं फायदा होत असेल, ज्या ठिकाणून ज्या सगळ्या, खूप जास्त टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू नका, खूप जास्त व्हॉट्सअप चॅनल्स जॉईन करू नका. 1-2च ठेवा जे फक्त आपल्याला माहिती देतील आणि तुम्ही फक्त पुस्तकावर विश्वास ठेवा. तुमच्या पुस्तकेच सर्व काही आहे. पुस्तकावर जो विश्वास ठेवेल त्याचा 100% रिझल्ट येणार आहे. प्रश्न जास्त सोडवेल त्याचा रिझल्ट 100% जास्त येणार आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा, तुम्ही कुठे असू द्या. ठीक आहे. खूप जास्त टेलिग्राम चॅनल्स, खूप जास्त युट्यूब चॅनल, व्हॉट्सअप चॅनल, इन्स्टा वगैरे सगळं बंद करून टाका, कमी करून टाका. ते इन्स्टा, फेसबुकवरनं एक्झाम होईपर्यंत बाहेर पडा. सोशल मीडियावरती जास्त ऍक्टिव्ह राहू नका. फक्त तुम्ही अभ्यासावरती फोकस करा, कारण ही संधी परत 5-7 वर्षांनी येणार आहे. त्यामुळे आता करा तुम्ही तयारी. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. काही फीडबॅक असतील तर नक्की कळवा. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, थँक्यू. येस येस, वेलकम. थँक्यू सर. थँक्यू सर.